नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की पृथ्वीवरील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक असलेला महाकुंभ अंतराळातून पाहिला गेला आहे। नासाच्या प्रसिद्ध अंतराळवीर सुनीता विलियम्स यांनी हा अद्भुत नजारा स्वतः अनुभवला। या रोमांचक सफरीत सामील व्हा, जिथे आपण जाणून घेऊ सुनीता विलियम्स यांचे अंतराळातील अनुभव, पृथ्वी आणि अंतराळ यातील दुवा आणि विज्ञान व अध्यात्माचा अनोखा संगम। चला तर या अवकाश मोहिमेला सुरुवात करूया। नासा अंतराळवीर सुनीता विलियम्स यांचे पृथ्वीवरील आगमन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी एक खास माहिती उघड केली। विलियम्सच्या बहिणी फाल्गुनी पंड्या यांनी सांगितले की त्यांनी सुनीता यांच्याशी बोलताना महाकुंभबाबत विचारले असता तिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून घेतलेले एक छायाचित्र पाठवले। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीत फाल्गुनी पंड्या म्हणाल्या की मी कुंभमेळ्याला जाण्यापूर्वी सुनीता यांच्याशी बोलले। मी तिला विचारले, तुला अंतराळातून महाकुंभ दिसतो का? तो कसा दिसतो यावर तिने मला अंतराळातून काढलेले एक छायाचित्र पाठवले। नासाने सुनीता विलियम्स यांना त्यांच्या कुटुंबियाच्या संपर्कात ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले। 2007 मध्ये त्या अंतराळात असताना त्यांचा संवाद साधण्यासाठी कुटुंबियांना अनेक अडचणींना समोर जावे लागत असे। त्यावेळी त्यांच्या कुटुंब सदस्यांचा प्रवास करून त्यांच्या आई-वडिलांच्या घरी जात असे। नासा टीम ही तिथे येत असे आणि नंतर संदेशांना सॅटेलाइट व्हिडिओद्वारे प्रक्षेपण केले जात असे। परंतु आता तंत्रज्ञानामुळे गोष्टी खूप सोप्या झाल्या आहेत। आता आम्ही तिला अगदी सहज कॉल करू शकतो, बोलू शकतो। हे सर्व नासा आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे शक्य झाले, असे फाल्गुनी पांड्या म्हणाले। सुनीता विलियम्स यांचा जन्म 19 सप्टेंबर 1965 रोजी ओहायो, अमेरिका येथे झाला। त्यांचे वडील दीपक पंड्या हे गुजरातमधील मेहसान जिल्ह्यातील झालुसन गावचे रहिवासी आहेत, तर आई उर्सिला बिनी पंड्या या स्लोव्हियन वंशाच्या आहेत। आपल्या भारतीय आणि स्लोव्हियन वारशाचा अभिमान बाळगणाऱ्या विलियम्स यांनी त्यांच्या अंतराळ मोहिमेमध्ये याचा प्रत्यय दिला आहे। त्यांनी यापूर्वी अंतराळात भारतीय समोसे, स्लोव्हियन ब्रेड आणि गणपतीची मूर्ती नेली होती। सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांनी 8 दिवसाच्या मिशनसाठी अंतराळात झेप घेतली होती। मात्र बोईंगच्या स्टारलाइनर कॅप्सूलमध्ये आलेल्या प्रणोदय समस्यांमुळे त्यांचा प्रवास तब्बल 9 महिन्यांचा झाला। अखेर मंगळवारी त्यांचे अंतराळ स्थानकातून निर्गम झाले आणि बुधवारी फ्लोरिडा किनाऱ्यावर त्यांचा यशस्वी पाण्यात उतरण्याचा कार्यक्रम पार पडला। ही विलियम्स यांची तिसरी अंतराळ यात्रा असून त्यांनी आतापर्यंत 608 दिवस अंतराळात घालवले आहेत। सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांच्या दीर्घ अंतराळ मोहिमेचा राजकीय वादही झाला। माजी अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि स्पेसएक्सचे CEO एलन मस्क यांनी असा दावा केला की नासा आणि सरकारने अंतराळवीरांना वेळेपूर्वी परत येऊ दिले नाही, असे CNNच्या अहवालात म्हटले आहे। या आरोपांमध्ये माजी अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनावर अंतराळ मोहिमेच्या विलंबनासाठी जबाबदार असल्याचा उल्लेख करण्यात आला। तथापि नासा आणि अमेरिकी सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही। सुनीता विलियम्स यांच्या अनुभवावरून अंतराळ संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे पृथ्वी आणि अंतराळ यातील अंतर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे। आम्ही आता सहज अंतराळवीरांशी संवाद साधू शकतो आणि त्यांना पृथ्वीवरील घडामोडी कळवू शकतो, असे त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे। महाकुंभासारख्या ऐतिहासिक आणि धार्मिक घटनांचेही दर्शन अंतराळातून शक्य होत असल्याने विज्ञान आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम होत असल्याचे दिसून येते। तर मित्रांनो, अंतराळ संशोधन आणि पृथ्वीवरील संस्कृती यांचा सुंदर संगम सुनीता विलियम्स यांच्या या प्रवासात आपल्याला पाहायला मिळतो। आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता अंतराळ आणि पृथ्वी यांतील अंतर कमी झाले आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच अद्भुत गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। लवकरच भेटूया पुढच्या रोमांचक सफरीत। तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय। धन्यवाद।